हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी, विषय आहे मराठी। प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण उत्तरासहित बघणार आहोत। गुण असणार आहेत 80, वेळ आहे 2 तास। आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण की आपल्या या चॅनलवर शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला नेहमी भेटतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम सत्र परीक्षा, विषय आहे मराठी। विभाग गद्य 20 अंकांसाठी आहे बघा। कृती 1 अ, पुढील उतारा दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे। डोमग्रामी गोसावी यांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते, ते सी बाजत होते, तेने भक्तिजनाशी व्यापार होवे ना, आन भट व्यापार करू लागले। या पद्धतीने असा एक छोटासा उतारा दिलेला आहे। तर या उतारावर आधारित काही प्रश्न आहे, तर हे प्रश्न आपण आता जाणून घेऊया। पहिला प्रश्न आहे बघा 2 मार्काचा। कठी याची वैशिष्ट्ये लिहायची आहे। उतार्यामध्ये दिलेलीच आहे बघा। निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती। आणि दुसरा आहे लोकांनी स्तुती केल्यावर हुशारूप जाण्याची सवय। दुसरा आहे बघा कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहायचं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आणि दुसरा आहे बघा नागदेवाचार्य। तिसरा आहे बघा वरील दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात लिहायचा आहे। तर यासाठी 3 गुण आहेत। तर याचं उत्तर जाणून घेऊया आपण। हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न उत्तर लिहून घेऊ शकता। बघा आता याचं उत्तर जाणून घेऊया। प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश काय आहे? आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे। एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली तर त्याचा सुद्धा अहंकार बाळगता कामा नये। हा अहंकार म्हणजे विकारच होय। सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले तर तो खरा वैरागी होय। तर या पद्धतीने त्याचं उत्तर आहे। हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्नाचं उत्तर हे लिहून घेऊ शकता। पुन्हा चॅनलवर एकदा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा, कारण की येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला येईल। पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 1 मधील ब, पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा। पुन्हा एक तुम्हाला उतारा दिलेला आहे बघा। सकाळच्या उल्हासानंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पक्षी, झाडे, वेली। सूर्य मध्यान्नावर आलेला असतो आणि सुरू होतो या विश्वाची, या जगाची दुपार। माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर डोळे जाळून टाकीन, असं त्या सूर्याचा रौद्र रूप। आपल्या कर्तृत्वाने त्यांना दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला। पिंपळाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी, घाम गाळून जालवर घरच्या लक्ष्मीने आणलेली भाकरी खाऊन धान्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती। दुपार कृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे। तर या पद्धतीने उतारा हा आहे। उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला उत्तर हे लिहिता येते। बघा उतार्यावरील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरायची आहे। जसं की आपण उतारा वाचून घेतलाच आहे। पहिला आहे बघा सूर्याची धमक, की माझ्याकडे डोळे वटारून पाहिलेस तर डोळे जाळून टाकीन। दुसरा आहे सूर्याचे प्रखर तेज सर्व पृथ्वीला दिपवून टाकते। कोण ते लिहा। दुसरा प्रश्न आहे दुपारला अभिमान वाटणारा शेतकरी। ब आहे धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी शेतकऱ्याची पत्नी। तिसरा आहे बघा दुपारची वैशिष्ट्ये उताराच्या आधारे तुम्हाला लिहायची आहे। यासाठी गुण 3 असणार आहे। हवं तर व्हिडिओ पॉज करून याची देखील तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहून घेऊ शकता। आता दुपारची वैशिष्ट्ये उताराच्या आधारे बघूया आपण। सकाळचा सूर्य, दुपारचा सूर्य ही सूर्याची वेगवेगळी रूपे आहेत। या वेगवेगळ्या रूपांमुळे सकाळ व दुपार या कालावधींना वेगवेगळी नावे मिळाली आहेत। सकाळ प्रसन्न असते, तिच्यात उल्हास ठासून भरलेला असतो, तर दुपार ही प्रखर सूर्यामुळे रौद्र रूप धारण करते। डोळे उघडून बाहेर पाहण्याची हिंमतही होणार नाही, अशी तप्त रखरखीत दुपार शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे मायेने व आदराने पाहते। सकाळपासून केलेल्या कष्टाचा क्षीण घालवण्यासाठी तो वडा पिंपळाच्या झाडाखाली विसावतो, असं या पद्धतीने तुम्ही लिहू शकता। तर हे आहे दुपारची वैशिष्ट्ये। या उतार्यावरून आपण जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये या पद्धतीने लिहायची आहे।
बघा या पद्धतीने अजून पुढे आहे, तर दुपार ही प्रखर सूर्यामुळे रौद्र रूप धारण करते. डोळे उघडून बाहेर पाहण्याची हिंमत होणार नाही, अशी तप्त रखरखीत दुपार शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे मायेने व आदराने पाहते. सकाळपासून केलेल्या कष्टाचा शीण घालवण्यासाठी तो वडा पिंपळाच्या झाडाखाली विसावतो. पत्नीने आणलेला भाकर तुकडा तो समाधानाने खातो. त्याची पत्नी त्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहते. या दृश्यांनी दुपारला धन्य धन्य झाल्यासारखे वाटते. पुढील प्रश्न आहे बघा, विधाने पूर्ण करा. हास्यचित्र म्हणजे गमतीदार चित्र. ब. कार्टून्सला मराठीत काय म्हणतात, तर व्यंगचित्र असे म्हणतात. दुसरा आहे बघा, कृती 2 मधील 2 आकडा. व्यंगचित्राची काही वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहे. जसं की व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्र केवळ हे हसवणे हा हेतू नसतो, आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे व्यंगचित्राचं गमतीदार विचार मांडलेला असतो. तर या पद्धतीने 4 घटक आहे, प्रत्येकी अर्धा मार्क असणार आहे आणि 4 लिहिले तर 2 गुण तुम्हाला मिळतील. पुढील प्रश्न आहे बघा, लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करायचे आहे. तर प्रत्येकाचे मत याबद्दल वेगवेगळे असणार आहे, यासाठी 2 गुण असणार आहे. तर लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत हे स्पष्ट करायचे आहे. तर उत्तर आहे बघा, लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीक-सारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट असते. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड असते असे मलाही वाटते. तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता उत्तर. हवं तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट मारून घ्या. पुढील प्रश्न आहे बघा, विभाग 2 अपाठित उतारा म्हणजेच तुमच्या पाठातला उतारा नसणारा आहे हा. पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करायची आहे. तर आता आपण हा उतारा जाणून घेऊया. आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते, पण तसे होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर, सुख कणभर असाच अनुभव येतो. पण असे का होते याचा विचार माणूस करत नाही. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात. त्याच्या मागे अहंकार राक्षस असून तोच सर्व समस्यांना कारणीभूत असतो. हा अहंकार डोळ्यांना दिसत नाही, तो स्वतःजवळ आहे हे कळतच नाही, कारण तो सूक्ष्म स्वरूपातही असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो. बघा आता आकृती पूर्ण करायची आहे. या उत्तरावर आधारित पहिला प्रश्न आहे, माणसाला डॅश हवे असते. जसं की आत्ताच आपण उत्तरा वाचला, माणसाला सुखी व समाधानी व यशस्वी जीवन हवे असते. दुसरा आहे बघा, माणसाला डॅश मिळते. तर माणसाला हे दुःख मनभर सुख कणभर मिळते. प्रश्न क्रमांक तिसरा, कृती तिसऱ्यातला दुसरा आहे बघा, का ते सांगायचं आहे. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात, कारण अहंकार हा राक्षस आडवा येतो. दुसरा आहे बघा, ब. अहंकार डोळ्यांना दिसत नाही आणि तो स्वतःजवळ आहे हे कळत नाही. उत्तर आहे बघा, कारण अहंकार हा सूक्ष्म स्वरूपात असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो. यानंतर विभाग 3 आहे बघा, पद्य कृती. या झोपडीत माझ्या कवितेच्या आधारे पुढील कृती करायची आहे. बघा या ठिकाणी कविता दिलेली आहे. या झोपडीत माझ्या कवितेच्या आधारे कृती पूर्ण करायची आहे. राजासही जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडाचे ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहाऱ्या आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणी वरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर या पद्धतीने इथं कविता दिलेली आहे. आता पहिला प्रश्न जाणून घेऊ. या कवितेच्या आधारे कृती पूर्ण करायची आहे. बघा पहिला प्रश्न आहे, कृती पद्यावर आधारित आहे, 2 गुणांना आहे. या झोपडीत माझ्या, जसं आपण कविता वाचली, ताऱ्यांकडे पाहात
जमिनीवर निजावे आणि दुसरं आहे देवाचे नाव नित्य गावे. दुसरा आहे बघा, आकृती पूर्ण करायची आहे. झोपडीत येणाऱ्यांसाठी झोपडीत यायची भीती नाही. आणि ब आहे, कवीने व्यक्त केलेली भावना, सुखाने यावे सुखाने जावे. तर या पद्धतीने प्रत्येकी 1 गुण, याप्रमाणे 2 गुण असणार आहे. तिसरा प्रश्न आहे, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. बघा प्रश्नाचं उत्तर आहे, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. महालातील धनदौलत ही बंदिस्त असते. तिजोरीला भक्कम कडी कुलूप लावलेले असते. चोरी होऊ नये म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतात. कवी म्हणतात, माझी झोपडी सदैव खुली असते. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या कुलपांनी बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते. या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा या ठिकाणी व्यक्त झाला आहे. पुढील प्रश्न आहे बघा, साधी राहणी उच्च विचारसरणी याविषयी तुमचे मत व्यक्त करायचे आहे. यानंतर पुढे अजून एक कविता दिलेली आहे, जैसा वृक्ष नेणे. या कवितेच्या आधारे तुम्हाला कृती करायची आहे. या ठिकाणी कविता आता दिलेली आहे, जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ती सज्जन वर्तताती. बघा आता या कवितेवर आधारित पहिला प्रश्न आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य म्हणजेच मान अपमान जाणत नाही. वृक्ष आणि संत देखील निंदास्तुती समान मानतात. निंदास्तुती सम मानेती जे संत, पण पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात, हिम्मतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे. पुढील प्रश्न आहे बघा, तुमच्या आवडत्या अभंगाविषयी माहिती लिहायची आहे. मग या ठिकाणी तुम्हाला जो अभंग आवडतो त्याविषयी तुम्ही माहिती लिहू शकता. याच्या अगोदरचा एक प्रश्न राहिला होता, जसं की आपला चौकटी पूर्ण करा. संतांना दिलेली विशेषणे जसं की पूर्ण धैर्यवंत, ब आहे निंदास्तुती समान मानणारे संत. पुढील प्रश्न आहे बघा, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहायची आहे. जसं की आता आपण पहिला अभंग बघूया संत तुकाराम महाराजांचा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये संत तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे, त्यांना मायेने जवळ करणे आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या गांजल्या माणसांची जो मदत करतो त्यालाच देवत्व प्राप्त होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की येणाऱ्या प्रत्येक शैक्षणिक व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. यात तसेच हाईप बटनला प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल. बघा पुढील प्रश्न आहे, पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे आहे. काव्यपंक्ती आहे, हाकेतून हद्दपार होते आई, हंबराईच्या थांबल्यात गोठल्यातल्या गाई. आशय सौंदर्य आहे, यंत्रवत असलेल्या महानगरीय जीवनात जुनी जीवनमूल्ये नष्ट होत आहेत. क्रय वस्तूंच्या बेगडी झगमगाटात जुनी चूल, जुने खेळ, बोली व संस्कृती यांचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे. या वास्तववादी आशयाचे विदारक चित्रण कवी सतीश काळसेकर यांनी मी वाचवतोय या कवितेत केले आहे. आता काव्यसौंदर्य आहे बघा, बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात चितारताना प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की, मम्मी डॅडी या उसन्या परिभाषेमुळे आई अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे.
गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेल्या गायीसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई लेकरांचे संबंध मायममतेचे राहिले नाहीत. ही खंत कवींनी व्यक्त केली आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होते याची बोचणी प्रस्तुत ओळीमध्ये स्पष्टपणे दर्शवलेली आहे. भाषिक वैशिष्ट्य आहे बघा, जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यातील अंतर्विरोध कवीने चपखल शब्दात मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गद्यशैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दाशब्दात अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात. पुढील प्रश्न आहे बघा, विभाग 4 भाषा अभ्यास. अलंकार ओळखायचे आहे. उदाहरणार्थ आईचे प्रेम सागरासारखे असते. या ठिकाणी उपमा अलंकार आहे. आईच्या प्रेमाला सागराची उपमा दिलेली आहे. यानंतर रस ओळखायचा आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार वीर रस आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, वाप्रचारांचा अर्थ लिहायचा आहे. वटणीवर येणे, योग्य मार्गावर येणे. प्रश्न क्रमांक 2 चूर होणे म्हणजेच मग्न होणे. प्रश्न क्रमांक अ मधील 4 बघा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. आई, गाय, माय, माता. तर आई, माय, माता हे समानार्थी शब्द आहे. तर गाय हा वेगळा शब्द आहे, म्हणजेच गटात न बसणारा शब्द आहे. दुसरा आहे विट्टू दांडू, लगोरी आणि क्रिकेट आणि आट्यापाट्या. तर उत्तर आहे आट्यापाट्या. हवं तर तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला प्रेस करा. हाईप बटन प्रेस करा. बघा त्यातील ब आहे, भाषिक घटकांवर आधारित कृती करा. समानार्थी शब्द लिहा. आनंद, सुख, हर्ष. पक्षी म्हणजेच खग किंवा विहग हे आहे समानार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द आहे बघा, आत, बाहेर. फरक, साम्य. पुढील इंग्रजी शब्दात मराठी प्रतिशब्द लिहायचा आहे. पार्ट टाईम म्हणजेच अर्धवेळ. आपण जसं की बोलतो को पार्ट टाईम जॉब म्हणजे अर्धवेळ काम. यानंतर पुढचा आहे बघा बायोडाटा म्हणजे स्वपरिचय. पुढील आहे विरामचिन्हे लिहा. प्रश्नचिन्ह या ठिकाणी काढलेलं आहे आणि उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी लिहिलेलं आहे. यानंतर बघा लिंग ओळखा. जुडी स्त्रीलिंगी आणि शब्द पुल्लिंगी. आपण जसे की म्हणतो तो शब्द आणि ती जुडी, म्हणजेच जुडी ह्या स्त्रीलिंगी आला आणि शब्द हा पुल्लिंगी आला. पुढील आहे बघा कृती 5 उपयोजित लेखन करायचे आहे. अभिनव विद्यालय लातूर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा स्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळवण्याबाबत स्वपरिचय पत्र तयार करायचे आहे. किंवा त्यालाच और प्रश्न आहे. बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेत चिरंजीव अमित किंवा कुमारी अमिता गोलप यास किंवा हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळावा त्याची किंवा तिची मुलाखत ही तुम्हाला घ्यायची आहे. तर दोन्हीमध्ये तुम्ही एखादा प्रश्नांचं उत्तर हे लिहू शकता. तर या ठिकाणी बघा पत्र दिलेलं आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2021 दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे. प्रति हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. वरती विषय टाकायचा आहे आंतरशालेय क्रीडा स्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळण्याबाबत महोदय. यानंतर आपल्या विद्यालयाच्या मैदानात दरवर्षी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीही क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्याचे पत्रक मी शाळेच्या काच फलकात वाचले. मी गेली 2 ते 3 वर्षे शाळेच्या कबड्डी संघातून सातत्याने खेळत आहे. यावर्षी मी शाळेच्या कबड्डी संघाचा संघ नायक आहे. दिनांक 26, 27, 28 डिसेंबरला होणाऱ्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धांसाठी आपल्या विद्यालयाचा कबड्डी संघ तयार केला जात आहे. या संघात मला प्रवेश मिळावा म्हणून मी हा अर्ज पाठवत आहे. माझा स्वपरिचय पुढे देत आहे आणि यापुढे आपल्याला स्वपरिचय देखील द्यायचा आहे. स्वपरिचय या ठिकाणी दिलेला आहे बघा. संपूर्ण नाव, पत्ता, क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, इतर आवडणारे खेळ, प्राप्त केलेले यश. तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घेऊ शकता आपल्या नोटबुकमध्ये. खाली या ठिकाणी आपला नंबर
वीरेन लाभ सेटवर 4 विश्राम योग धंतोली नागपूर पिनकोड आणि ईमेल तुमचा टाकायचा आहे। या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने तुम्हाला उपयोजित लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन या पद्धतीने एक महिना हा तुम्हाला करूनच ठेवायचा आहे। फक्त विषय थोडासा तुम्हाला वेगळा असेल, परंतु त्याची पद्धत आपल्याला समजून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला मार्क मिळतील। पुढे आहे बघा जाहिरात लेखन, त्यालाच और प्रश्न आहे कथा लेखन। जसे की इथं जाहिरात लेखन दिले आहे, तुमची आई भाजीपोळी छान बनवते। अनेकांनी तिला भाजीपोळी केंद्र चालवण्याचा सल्ला दिला। तिने सुद्धा आता भाजीपोळी केंद्र चालवायचा निर्धार केला आहे। तिच्या या भाजीपोळी केंद्राची तुम्हाला जाहिरात करायची आहे। किंवा त्याला और प्रश्न आहे कथा लेखन, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कथा लिहायची आहे। मंदिराचे बांधकाम, 3 मजूर, एक विचारवंताने काय करता म्हणून विचारणं, पहिल्यांदा खेकसणे, दुसऱ्याने दगड फोडल्याचे सांगणे, तिसऱ्याने मंदिर बांधत असल्याचे सांगणे, असे विविध तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहे आणि या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कथा लिहायची आहे। त्यानंतर पुढील आहे बघा लेखन कौशल्य आहे। पुढील लेखन प्रकारापैकी कोणताही एक कृती तुम्हाला करायची आहे। त्यामध्ये बघा पुढील लेखन प्रकारापैकी कोणताही एक कृती सोडवा। प्रसंग लेखन करायचं आहे। लेखन कौशल्य 100 ते 120 शब्द असायला हवे। मी अनुभवलेली सहल या विषयावर तुम्हाला लेखन करायचं आहे। किंवा त्याला और एक अजून प्रश्न आहे। पुढील प्रश्न आहे झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करायचं आहे। या ठिकाणी झोपडी आणि महल यांच्यातील संवाद लेखन आहे। झोपडी, मला साधेपणाने राहायला आवडते, 4 कुडाच्या भिंतींनी जमीन हे माझे वैभव आहे। महल, तुला दारिद्र्यात राहण्याची आवड आहे का? माझ्याकडे बघ, किती नवलाईच्या वस्तू आहेत। माझा श्रीमंती थाटच वेगळा, मोठेपणाचा बडेजाव काय कामाचा। तू स्वतःला पहाऱ्यात कैद करून घेतोस, माझ्याकडे मुक्त निसर्ग आहे। अंगणात झोपून तारांकडे पाहणे किती आनंददायी आहे। महाल, कसले आनंददायी, तू कोणत्या स्वभावाची आहेस। माझ्याकडे झोपण्यासाठी मऊ गादी आणि झुंबराचा लखलखाट, माझा तोरच वेगळा आहे। झोपडी, ठीक आहे, पण या सर्व नाशिवंत गोष्टी आहेत। खरे वैभव म्हणजे मनाला वाटणारे सुख समाधान। माझ्याकडील माणसे आनंदाने व प्रेमाने राहतात, तुझ्याकडे येण्या जाण्याला कायम मज्जाव असतो आणि चोऱ्यांची कायम मनात भीती। महल, हो ग ताई, याचा विचारच नव्हता मी केला। झोपडी, हरकत नाही, शेवटी माणसांना निवारा देणे हे आपले कामच, ते आपण चोख करूया। बडेजाव काय कामाचा। पुढे आहे बघा महाल, खरे आहे ताई तुझे म्हणणे, मी आता तू सांगितलेस त्या मूल्यांचेच आचरण करेल। या प्रकारे अतिशय सुंदर असे संवाद लेखन महाल आणि झोपडीचे आपल्याला लिहायचे आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 9वीची विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा बघितली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा, छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ। ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक। छान पेपर लिहा, छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा।